लक्षात राहतो ग पत्ता. उचल. कशी आहे जादू? नादच खोळा. तोचा का नाही पत्ता? नाही नाही नाही. ए खोटं बोललेलं चालत नाही जादूत. जादू सगळी फिसकटते तुला सांगतोय. 4 बदाम होता का नाही तो? नाही, दुसरंच पान होतं. तू खोटं बोलतेस मला माहितीये. असं तू खोटं बोललेलं पहिला गोष्ट तर चालतच नाही. आता बघ मी तुला कशी जादू करून दाखवतो. तुला दाखवतच ग मी. तुला पटत नाही ना? आता बघतो. नाही, मला नको तुझी जादू. मी जाते. अगं एवढं काय घाबरतेस त्या मोठ्या बाईंना? सांगितलं ना घाबरायचं नाही म्हणून. मी घाबरत नाही त्यांना, पण मला माहितीये की मी त्यांना आवडत नाही. उगीच मला त्यांनी त्यांच्या खोलीत बघितलं तर सगळं घर डोक्यावर घेतील आणि त्याचा त्रास पिंकू महाराजांना होईल. यापेक्षा नकोच आहे. आणि तसं पण माझं मूड नाही. मूड नाही म्हणजे काय ग? मगाशी पण म्हणालीस माझं मूड नाही. आणि नेमकं झालंय काय? ते नारायणी ते नारायणी ताईचं काय? ते काय नाही. हे आता तर सांगायचंच. आता मी सोडत नाही. तिने शपथ घातली की कोणाला काही सांगायचं नाही. काय सांगायचं नाही? तेच की जे तिने मला सांगितलंय ते कोणाला सांगायचं नाही. भंजाळी आहेस का ग तू जरा? हो. हा मग एक काम कर. जे तुला सांगायचं नाही ना ते मला सांग. म्हणजे आता जे तुला सांगायचंय ते तू सांगू शकत नाहीस. मग जे तुला नाही सांगायचं ते तरी सांग ना. काम चालवून घेईन मी. हा, नारायणी ताईला जो मुलगा बघायला येणार आहे ना तो तिला खूप आवडलाय. हे मला ना सांगायचे. अच्छा, याचं उलट म्हणजे नारायणी ताईला हे मान्य नाही असं ताई म्हणाली का तुला? बस, यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही, नाहीतर शपथ मोडेल. म्हणजे नेमकं प्रकरण काय? ये इकडं. इकडे हे बघ, काय करायचं, 10 वेळात पहिलेच तोंड धुवायचं, मग मुलतानी माती लावायची. चेहऱ्यावरती कसं तेज येईल बघ, अगदी माझ्यासारखं. चेहरा असं लक 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 करेल. घे. कुणी बघायला येणारे म्हणल्यावर हे करायलाच पाहिजे का? अगं बाई, चांगली दिसशील तर चांगल्या घरी पडशील. आता त्या देशमुख मावशींनी इतक्या प्रयत्नांनी चांगलं स्थळ आणलंय, त्याचं तुला काही कौतिकच नाही. कर म्हणलं की करायचं. अगाई मी जशी तशी. चुप चुप. आपल्याला कळत नसेल ना तर दुसऱ्याला कळतं, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. त्याचं तरी ऐकायचं. हे बघ, हे लाव. सुकलं का 10 मिनिटांनी नीट कोमट पाण्याने चेहरा धुवून टाक. निघ. हा, इथं ठेवा, या बाजूला ठेवा, नीट ठेवा. हा, मोठ्या बाई असं सतरंजीचं काय करायचं? या. मोठ्या माणसांच्या घरात सतरंज्या नसतात, गालीचे असतात. ते असे हित अंतरायचे. हा, पण लगेच नाही. हा, मी सुशिरेला सांगणार आहे, परत एकदा झाडून घे, पुसून घे, नंतर ते घालायचे. आणि हा सोफा सेट तिथं ठेवायचा आहे. बरोबर 2 खुर्च्या पण ठेवायच्या आहेत. आणि ते हे फुल आहेत ना ते बाहेर लावायचे आहेत. हा, आणि तोरण कुठे आणली आहेत ना? आणली ना तोरण. मग असं करा, तोरण एक मोठं तोरण इथं दारापाशी लावायचं, छोटं तोरण खिडकीला लावायचंय. आणि आंब्याची डाळ दिसली नाही मला कुठे आहे का? नाही ना? नाही आणलीये ना? चला चला, लगेच निघ आणि आंब्याची डाळ घेऊन ये. हो मोठ्या बाई आणतो. हा, चला निघा. आणि तू हे घे आणि ते लाव, नीट लाव. सांग का मी नुसते भरलेत माझ्या घरामध्ये.
ही आधी सुशील इकडे 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 पुढे चालली तिकडं इकडे. अहो ते पाण्याच्या कैऱ्या आहेत ना त्या उकडायला टाकल्या. तू बघितल्या ना उकडल्या जाणार आहेत का त्या? हा या उकडतील त्याच्या. हे बघ, आज जो बघायचा कार्यक्रम आहे त्याची सगळ्यात महत्वाची जबाबदारी मी तुला देणार आहे. माय मला मोठे बाई तुम्ही सांगा फक्त असं करून टाकते बघा. वय ना? होय. आता पहिला असं कर, तुझी ती भाची आहे ना तिला बोलव. तिला आता काय केलं तिनं? आगाव विचारायचं नाही, बोलव म्हणलं की बोलवायचं. इंदे ए इंदे हा आले आले. काय करायचं हिच? इंदे हे बघ, आज आमच्या नारायणीचा दाखवायचा कार्यक्रम आहे. ती मंडळी 4 वाजता येणार आहेत. म्हणजे 3:30 वाजल्यापासून 7:30 पर्यंत तू मला घरात दिसता कामा नये. हा मग कुठे राहू? कुठं पण जा, पण सुशिले ही ब्याद मला इथं नकोय. हा मोठे बाई तुम्ही अजिबात काळजी करू नका. कार्यक्रम होईपर्यंत हिचा पाय बी घरात दिसायचा नाही.